मंडळी नमस्कार. मी प्रतीक महल्ले आणि प्रतीक टेक या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. बऱ्याच जणांना असं वाटतं की फेसबुकवरती प्रचंड काम करावं, फेसबुकला मॉनिटाईज करावं आणि प्रचंड असा पैसा कमवावा. पण हे सगळं होत असताना सध्याच्या घडीला एक प्रचंड मोठी अडचण फेसबुकवरती येत आहे. ते म्हणजे तुमचं पेज किंवा प्रोफाईल मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा काही कारणास्तव तुमचं मॉनिटायझेशन रद्द केल्या जातंय, त्याच्यावरती काहीतरी नियम लावल्या जात आहेत आणि हा प्रॉब्लेम असंख्य लोकांना फेस करावा लागतोय. इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, माझ्यासोबतही असंच काहीतरी घडलं होतं, परंतु तो प्रॉब्लेम मी अक्षरशः सॉल्व्ह केला. हा त्याचा पुरावा. तुम्ही पहिल्यांदा बघून घ्या आणि नंतरच हा व्हिडिओ पुढे पहा. तुम्हाला जर खरंच वाटत असेल की हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे सगळं होतं कशामुळे, तर याच्यावरती थोडीशी चर्चा करूयात आणि त्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा ते अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतोय. मंडळी, तुम्ही युट्यूबवरती हजारो व्हिडिओ पाहिले असतील, पण बरेच युट्यूबर हे खरं बोलत नाहीत. पण या व्हिडिओमध्ये तुमच्या समस्येचं निराकरण 100% होईल याची शाश्वती मी तुम्हाला देतोय. कारण फक्त युट्यूबवर व्हिडिओ टाकणं एवढाच माझा उद्देश नाही, तर मला सबस्क्राईब केलेल्या प्रत्येक माणसाच्या समस्येचं निराकरण करणं, त्याच्या प्रश्नाची उत्तरं देणं, त्याच्या प्रत्येक अडीअडचणीत सोबत उभं राहणं हा माझा उद्देश आहे. नवीन मुलांनी आता युट्यूबवरती यावं, काम करावं, यासाठी मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. तर चला आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊयात. मग फेसबुकवरती हे मॉनिटायझेशन रद्द का होतं, तर यामागे काही अनेक कारणं आहेत. त्यातलं प्रामुख्यानं पहिलं कारण असं आहे की आपण कॉपीराईट कंटेंट त्याच्यावरती यूज करतो. आता कॉपीराईट कंटेंट म्हणजे नेमकं काय, तर एखादा व्हिडिओ त्याच्या मागे एखादं म्युझिक लावणं, एखादं सॉन्ग लावणं, ह्या सगळ्या गोष्टी कॉपीराईट कंटेंटमध्ये येतात. असे व्हिडिओ आपण फेसबुकला अपलोड करतो आणि त्यानंतर हळूहळू त्याच्यावरती कॉपीराईट येतं. फेसबुक आपल्याला अनेक वेळा तसे इशारे देतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि एक वेळ अशी येते की आपलं मॉनिटायझेशन रद्द केलं जातं किंवा त्याच्यावरती काही पाबंदी घातल्या जातात. दुसरं कारण असं आहे की एकच एक कंटेंट पुन्हा पुन्हा टाकणं. जसं बऱ्याच जणांना अशी सवय असते की एखादा व्हिडिओ टाकला आणि त्याला जर व्ह्यू कमी आले तर आपण तोच व्हिडिओ पुन्हा अपलोड करतो. अशा चुका आपण कधीच करू नये आणि अशा चुकांमुळे आपल्याला मोठ्या मेहनतीने मिळालेलं मॉनिटायझेशन रद्द होऊ शकतं. त्यावरती काही नियम बंधनं लावल्या जाऊ शकतात. कारण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, फेसबुकवर असंख्य लोक प्रचंड मेहनतीने काम करतायत, पण प्रत्येकालाच ते मॉनिटायझेशन टूल मिळत नाही. अशी मोजकी लोक आहेत त्यांना मॉनिटायझेशन टूल मिळतं. त्यामुळे आपण त्याचा योग्य तो वापर केला पाहिजे. असो, चुक्या ह्या माणसामुळेच होतात. माझ्यामुळेही एक काळ चुकी झाली, मला मॉनिटायझेशन टूल मिळालं, पण मी कॉपीराईट कंटेंट त्याच्यावरती टाकला. मला ते लक्षातच आलं नाही त्याचं महत्त्व आणि कालांतराने फेसबुकने काही निर्बंध माझ्या मॉनिटायझेशन टूलवरती लावले, लिमिटेड ॲक्सेस दिलं. त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की आजपासून तुम्ही फक्त तुमच्या पोस्ट आणि स्टोरीपासून पैसे कमावू शकता, तुम्ही तुमच्या व्हिडिओ आणि रील पासून पैसे कमावू शकत नाही. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपण फेसबुकवरती काम करत असताना सर्वात जास्त क्रिएटर हे व्हिडिओ किंवा रीलच अपलोड करतात आणि मग त्याचपासून जर पैसा बनत नसेल तर काय उपयोग. त्यानंतर मी असंख्य लोकांशी संपर्क साधला, पण माझ्या समस्येचं निराकरण कुठंच झालं नाही. शेवटी मीच लक्ष घालून ह्या सर्व टेक्निकल गोष्टी शिकून घेतल्या आणि आज मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवतोय. मी कुठल्याच दुसऱ्या मित्राचं पेज तुम्हाला दाखवत नाही आहे, मी कुठल्याच दुसऱ्या मित्राचं प्रोफाईल तुम्हाला दाखवत नाही आहे. हे माझं ओरिजिनल प्रोफाईल आहे आणि ते आज पूर्णपणे मॉनिटाईज आहे. त्याच्यावरती मी पैसा सुद्धा छोटा मोठा कमावतोय. तर चला जाणून घेऊयात तुम्ही नेमकं करू काय शकता.
तर सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईलवरती यायचंय. अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतोय. सर्वात आधी आपल्याला आपल्या फेसबुक ॲप्लिकेशनवरती जायचंय. फेसबुक ॲप्लिकेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला आपला प्रोफाईल म्हणजेच फोटो दिसेल छोट्या आकारात, त्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्या प्रोफाईलच्या नावावरती क्लिक करायचंय. असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल. इथं ॲड टू स्टोरीच्या खाली 3 आडवे डॉट आपल्याला दिसत आहेत, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर 2 नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसेल प्रोफाईल स्टेटस म्हणून एडिटच्या खाली, त्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. इथपर्यंत आपण आलोय. इथं आपण बघू शकता की माझे सगळे फीचर्स हे ऑन आहेत. यावरती 2 नंबर फीचर्स आहे मॉनिटायझेशन, यावरती मी क्लिक करतोय. यावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता इथं युअर प्रोफाईल इज ॲक्टिव्ह अँड अर्निंग असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा की तुमच्या प्रोफाईलमध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाही आणि तुमचं प्रोफाईल हे पैसे कमावण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. पण याच्याच जागी जर तुमच्या प्रोफाईलमध्ये किंवा पेजमध्ये मॉनिटायझेशनचा काही प्रॉब्लेम असेल तर या जागी वेगळं लिहून येईल आणि इथं जे प्रोफाईल ग्रीन दिसतंय ते स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ब्लॅक दिसेल. मी स्क्रीनवर स्क्रीनशॉट शेअर करतोय कशा पद्धतीने दिसू शकते, म्हणजे तुम्हाला पूर्णपैकी अंदाज येईल आणि तुम्हालाही तसाच प्रॉब्लेम आलेला असेल. तर सर्वात आधी काय करायचं, याचा एक स्क्रीनशॉट आपल्याला काढून घ्यायचा आहे. नंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर याचा सुद्धा स्क्रीनशॉट आपल्याला एक काढून घ्यायचा आहे. पुन्हा बॅक यायचं. पुन्हा बॅक आल्यानंतर आपल्याला जे आपलं मेन प्रोफाईल आहे ज्यावरती आपले फोटो असतात त्याचाही एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. मित्रांनो, फेसबुकवरती किंवा यूट्यूबवरती तुम्हाला अनेक व्हिडिओ दिसतील जी लोक तुम्हाला सांगतील की मॉनिटायझेशनचा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह केला पाहिजे, पण ती लोक कधीच तुम्हाला त्यांचं ओरिजिनल प्रोफाईल दाखवत नाहीत. मी तुम्हाला माझं ओरिजिनल प्रोफाईल दाखवतोय, त्यामुळे हा व्हिडिओ 100% खरा आहे. चला, एवढं सगळं झालं. यानंतर आपल्याला काय करायचंय तर आपल्याला एकदा बॅक यायचंय. बॅक आल्यानंतर आपल्याला थोडं खाली स्क्रोल करायचंय आणि आपल्याला हे ऑप्शन लक्षात ठेवायचंय, हेल्प आर सपोर्ट. यावरती मी क्लिक करतोय. पण मला इथं एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, बऱ्याच वेळा हा तुमचा प्रॉब्लेम ब्ल्यू टिक घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. तुम्ही याही पद्धतीने फेसबुक टीमशी संपर्क करू शकता, पण ब्ल्यू टिक घेतल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने फेसबुक टीमशी संपर्क करता येईल. फक्त तुम्हाला थोडा इंग्लिश लँग्वेजचा वापर करावा लागेल, कारण तरच तुम्ही त्यांच्याशी एकदम प्रॉपर बोलू शकता. अडचणी येऊ शकतात या प्रक्रियेमध्ये सुद्धा. आता आम्ही त्यामध्ये बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले म्हणून त्यामधला अनुभव आहे. तुम्हाला अनुभव नाही तर थोडं कठीण जाऊ शकतं, पण मी तुम्हाला सोल्युशन नक्कीच सांगतोय. आपण आता रिपोर्ट प्रॉब्लेमवरती क्लिक करूयात. तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. एकतर तुम्ही असाही फेसबुक टीमशी संपर्क करू शकता किंवा ब्ल्यू टिक घेऊन जर करत असाल तर अजून योग्य राहील. असो, इथं आपल्याला एक इन्क्लूड नावाचं ऑप्शन मिळतंय, आपण याच्यावरती क्लिक करूयात. असे काही ऑप्शन आपल्या समोर येतील. यापैकी आपल्याला 2च ऑप्शन महत्त्वाचे आहेत, कारण एकतर आपलं प्रोफाईल असतं किंवा एकतर आपलं पेज असतं. 2 पैकीच एखाद्या याच्यावर आपला प्रॉब्लेम आलेला असतो. इथं बघा, पेजचं सुद्धा ऑप्शन आहे आणि प्रोफाईलचं सुद्धा ऑप्शन आहे. तुमचं पेज असेल तर पेजवरती क्लिक करा आणि तुमचं प्रोफाईल असेल तर प्रोफाईलवरती क्लिक करा. माझं प्रोफाईल आहे तर मी प्रोफाईलवरती क्लिक करतोय. इथं क्लिक केल्यानंतर हा जो मेसेज टाकण्यासाठी आपल्याला रकाना मिळतोय, यामध्ये तुम्हाला फेसबुक टीमला तुमच्या प्रोफाईलमध्ये काय प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित इंग्लिशमध्ये समजावून सांगायचा आहे.
एक प्रॉपर मेसेज तुम्हाला टाकायचा आहे. तो मेसेज नेमका काय किंवा काय टाकणं गरजेचं आहे, तर त्यासाठी मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इन्स्टा ID ची लिंक देतोय. तुम्ही इन्स्टावरती या, मला फॉलो करा, मला DM करा, मेसेज करा. मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल आणि तुम्हाला तो मेसेज सुद्धा देईल की तुम्हाला इथे येऊन काय टाकायचं आहे. किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं सुद्धा साध्या पद्धतीनं इंग्लिशमध्ये तुम्हाला जर तुमचा प्रॉब्लेम समजावून सांगता येत असेल तर काही हरकत नाही, तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा समजावून सांगू शकता. पण एक प्रॉपर पद्धत असली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. इथं तुम्ही तो मेसेज टाकायचा. खाली आपल्याला एक ऑप्शन दिसतंय रेकॉर्ड स्क्रीन, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. त्याच्या खाली ऑप्शन आहे अपलोड फ्रॉम फोन, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जाल आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर पुन्हा जाऊया. आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपल्या जे प्रॉब्लेमचे आपण स्क्रीनशॉट मगाशी घेतलेत ते स्क्रीनशॉट तुम्हाला इथं एक एक करून अपलोड करायचे आहेत. आता एक स्क्रीनशॉट आपण अपलोड केला, पुन्हा दुसरा करायचा, यामध्ये जायचं, पुन्हा सिलेक्ट करायचा, पुन्हा अपलोड करायचा. अशा पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. तुम्ही वर मेसेज टाकला, खाली तुमचा प्रॉब्लेमचे स्क्रीनशॉट टाकले, वर एक सेंडचं ऑप्शन बाणाचं तुम्हाला दिसतंय उजव्या बाजूला कोपऱ्यात, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो फेसबुक टीमपर्यंत पोहोचून जाईल आणि ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील. किंवा तुम्ही जर ब्ल्यू टिक घेत असाल, मेटा व्हेरिफिकेशन करत असाल, आता ब्ल्यू टिक नेमकी काय, तर माझ्या प्रोफाईलवरती ब्ल्यू टिक आहे. हे घेऊन जर तुम्ही काम करत असाल तर अजून चांगलं, अजून टीमशी चांगला संपर्क होईल. आणि एवढं सगळं होऊनही जर तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही माझ्याशी अवश्य संपर्क करा. मी प्रामाणिकपणे तुमचा प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करेल, यात तीळमात्र शंका नाही. अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमच्या मॉनिटायझेशनवरती जे लिमिटेड ॲक्सेस लागले किंवा जे निर्बंध लागले ते तुम्ही काढू शकता. तुमचं मॉनिटायझेशन पुन्हा सुरू करू शकता. पण एवढं सगळं होऊनही जर तुम्हाला हे जमत नसेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलची लिंक देतोय. इंस्टाग्राम प्रोफाईलवरती या, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि मला अवश्य DM करा. मी तुमच्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करेल. आज आपण मार्केटमध्ये जर पाहिलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लोक 5-5, 6-6, 4-4 हजार रुपये घेत आहेत. मी अजिबात एवढा पैसा घेणार नाही. या गोष्टीसाठी पैसा नक्कीच लागतो, पण एवढा पैसा अजिबात लागत नाही. जी नॉमिनल फी असेल तीच मी आकारेल, पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि सॉल्व्ह होत नसेल तर मला तुमचा कुठलाही पैसा नको. जर माझ्याच्याने सॉल्व्ह होत असेल तरच तो पैसा घेतला जाईल, पण तोही एक नॉमिनल फी असेल. तुम्ही अवश्य मला इंस्टाग्रामवरती DM करू शकता. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला अवश्य सांगा. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.